नमस्कार, जय महाराष्ट्र. तर ही आपली HSE40 मशीन आहे आणि ही चायना पॅक या ठिकाणी सिपमध्ये आलेली आहे. तर ही बघा मशीन अशी पॅकिंग होऊन येते. संपूर्ण बॉक्समध्ये असं नाव असतं, कंपनीचं लेबल असतं, मशीनचं नाव असतं आणि क्वांटिटी किती मशीन आणायचं हे त्यांचं मॅन्युअल आहे. जबरदस्त अशी पॅकिंग करून आलेली असते. त्यानंतर या मशीनला असे स्क्रू मारले असतात संपूर्ण बाजूनं. आम्ही ड्रिल मशीनच्या साहाय्यानं हे आम्ही काढत असतो. हे बघा, हे बघा. तर आता आपण बॉक्स काढल्यानंतर साईडला ही अशी पॅकिंग असते मध्ये मशीन संपूर्ण बाजूनं. बघा, हे आपल्या कंपनीचं लोगो आहे हायटेकचं. अशी पूर्ण मशीन पॅकिंग. आता आपण हा प्लॅस्टिक काढलेली आहे आणि ही मशीन आहे. हे बघा, इकडून पण कंपनीचा लोगो आहे. हे बघा, संपूर्ण बाजूनं फ्रंट, बॅक, राईट, लेफ्ट. हे बघा, असे मध्ये कॉम्प्रेसर देऊन आलेले असतात. तर ते आपला बाहेर काढण्यासाठी कटिंग करावं लागते. ही ब्लेड पट्टी तेवढ्या. मशीन ओपन करून आपलं इन्स्टॉलेशन करायचं आहे मशीनचं. आणि हे प्लॅस्टिक आम्ही या ठिकाणी रिमूव्ह केलेले आहेत. चुकून पण तुम्ही ही खालचा ग्रीन कलरचा बेल्ट आहे, तो वरला पण ग्रीनच आहे. चुकून तुम्ही जर याला कटिंग केला तरी मशीन तुमची म्हणजे ऑटोमॅटिक चालणार नाही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की कसं हे करायचं. हे ॲडजस्ट करायचं. हे बघा असं. हे बघा, ही या बरोबर याच्यावरती आणायचं आहे. हा पण या साईडला घ्यायचा आहे. हा इथं रोलवरती घ्यायचा आहे आणि ह्याला डाऊन आहे सध्या, त्यामुळे ॲडजस्ट होतो आहे. आता ह्याला आपण वरती करूयात. वरती केल्यानंतर हा पूर्ण बेल्ट ताणला जाईल आणि हा मॅन्युअलमध्ये चालू. हे बघा झाला. हे बघा, एकदम टाईट झाला. थोडं ॲडजस्टमेंटनुसार आपलं हे करायचं. तर थोडं वाकडा झाला या साईडला. आता आपण सरळ करूयात. वाला एक लाईनमध्ये एक सरळ, त्याच्यामध्ये आपला त्याचं ॲडजस्टमेंट करायचं आहे. हे बघा कसं एकदम सरळ झालेलं आहे. हे बघा, स्टँडला आपल्याला फिटिंग करण्यासाठी हा स्क्रू या ठिकाणी आपल्याला सेटअप करून घ्यायचे. ऑलरेडी या साईडला एक आहे, ही बघा इथे, आणि इथे एक आपल्याला स्क्रू लावायचे आहे. आणि तसंच या पण बाजूला एक स्क्रू लावायचे आहे. हे बघा, इथं ऑलरेडी एक लावलेला आहे, त्याच्या साईडला एक होल दिलेला आहे, तिथे पण आपला दुसरा प्लग इन करून द्यायचा आहे. आणि तुम्हाला या छोट्याशा पाऊचमध्ये या ठिकाणी स्क्रू आलेले असतात, 2, 3, 4 आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 2 स्क्रू या ठिकाणी लावायचे. बाकीचे तुमच्याकडे 2 स्क्रू कुठे लावायचे ते नंतरला सांगतो. आता पहिल्यांदा एवढं आपण हे करून घेऊ, स्क्रू लावून घेऊयात. आता मी स्क्रू लावतो. हे बघा, तर आता आपण या ठिकाणी हा स्क्रू या ठिकाणी या लिंकेच्या साहाय्यानं टाईट करून घेतलेला आहे. आणि या पण साईडला एक स्क्रू होता, हा पण या ठिकाणी या लिंकेच्या साहाय्यानं टाईट केलेला आहे. अशा प्रकारे हे आता फिडर या ठिकाणी आपण फिटिंग केलं आहे. हे बघा, आता पुढची नेक्स्ट स्टेप आता ह्याच्यानंतर सांगतो लगेच. तर हा मशीनमध्ये कॉम्प्रेसर येतो, OTS 550 8 लिटरचा हा कॉम्प्रेसर आहे आपला. हा या ठिकाणी मशीनमध्ये फिटिंग करून आलेला असतो. आणि वरच्या साईडला मशीनचे जे आपले पार्ट असतील तर ते पार्ट या ठिकाणी खाल्ल्या बाजूला टाकून आलेले असतात. हे बघा, आणि हा एक पार्ट येतो, तो आपल्याला इथं रोल लावायचा आहे. आणि हा एक पत्रा आहे पुढं. तर आता हे तुम्हाला इन्स्टॉल कसं करायचं हे तुम्हाला दाखवतो. हे बघा, अशी मशीन असते खाल्ल्या बाजूने आपली. एक मोटर लावलेली आपली सर्वो मोटर आहे ही. बॉक्स ओपन केल्यानंतर कॉम्प्रेसर आपला अशा प्रकारे येतो. त्याला फक्त आपल्याला हँडल दिलेलं आहे, फक्त त्याला उचलून या ठिकाणी वर खेचायचं आहे. अशा प्रकारे हा आपला कॉम्प्रेसर आहे छोटा. प्लॅस्टिक काढल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे दिसतो. हे बघा, हे मॅन्युअल दिलेलं आहे त्याच्या याच्यामध्ये पूर्ण. आता कॉम्प्रेसरचं इन्स्टॉलमेंट कसं करायचं हे तुम्हाला दाखवतो. इन्स्टॉलेशन
आता मशीनसोबत या ठिकाणी काय काय ॲक्सेसरीज तुम्हाला दाखवतो. तर हे 2 स्टँड येतात आपल्या याच्यावरती रोल फिटिंग करण्यासाठी, आणि हा परपरेशन जो कटिंग होतो पेपर त्याच्यासाठी हा स्टँड येतो. त्याच्यानंतर आणि यासोबत ही 16 एम्पेअरची केबल येते मित्रांनो, 3 पिनची सॉरी 2 फेस. त्यानंतर रोल फिटिंग करण्यासाठी आपल्याला 2 रॉड या ठिकाणी येतात, त्याच्यासोबत हा 2 क्लिप पण असतात ॲडजस्टमेंट करण्यासाठी. आणि हे येते आपल्याला कॉम्प्रेसरला जोडण्यासाठी एअर पाईप आहे. आता तुम्हाला ह्याचं इन्स्टॉलेशन दाखवू एक. आणि हा आता कॉम्प्रेसर आहे. आता पहिल्यांदा मी कॉम्प्रेसरचं इन्स्टॉलेशन करून दाखवतो. हा मॅन्युअल आहे याच्यासोबत. आपला मॅन्युअल काढल्यानंतर या बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्याला क्लिप येतात 2, ती आपल्याला या कॉम्प्रेसरला सेटअप करायचे असतात. हे बघा, आता हा बॉलसारखा आहे. आता आपल्याला आपण सेटअप करायचं आहे. तर हे बघा, या ठिकाणी आपल्याला ह्या कॉम्प्रेसरच्या इथे ठिकाणी 2 होल दिलेले आहेत. हे बघा, इकडे एक तिकडे एक. तर त्या दुसऱ्या होलमध्ये आपल्याला हा एक बसून घ्यायचा फिल्टर, याला आपण फिल्टर बोलतो. आता हा कॉम्प्रेसर आपला इन्स्टॉलेशन झालेला आहे. याच्यामध्ये दुसरं काही करायची आपल्याला जरूरत नाही. आणि याच्यामध्ये याची ही केबल दिलेली आहे. हे बघा, केबल आहे. तर हा कॉम्प्रेसर चालू करण्यासाठी आपल्याला ऑन ऑफचा हा बटन आहे. आता ऑन झालेला आहे, खाली दाबली का ऑफ होतो. त्याच्यानंतर इथून या ठिकाणी आपण एअर प्रेशर जे असतं ते आपल्याला ह्या मशीनला देण्यासाठी हा कॉक दिलेला आहे, हा बंद चालू करण्यासाठी. आणि आपण ह्या प्रेशरचं या ठिकाणी किती प्रेशर आहे काय यासाठी आपल्याला त्याने तर या ठिकाणी हा मीटर पण दिलेला आहे. मीटरमध्ये आपला किती एअर आहे ते या ठिकाणी समजेल. त्याच्या कॉम्प्रेसरच्या या जर बाजूने बघितलं तर हा एक दिलेला आहे मित्रांनो. तर हा आपल्या कॉम्प्रेसरमध्ये जर काही काम नसेल तर आपला कॉम्प्रेसर बंद करण्यासाठी आपला एअर काढावं लागते. तर एअर काढण्यासाठी या ठिकाणी आपला नॉब दिलेला आहे. हा नॉब फक्त वरती असा मध्ये उंगली टाकून या ठिकाणी फक्त आपल्याला असं बाहेर ओढायचं आहे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक आपली एअर या ठिकाणी कमी होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला तो फक्त पाईप लावायचा एअरचा, आणि ह्या पाईप आपल्या मशीनला कुठे जातो ते तुम्हाला दाखवतो आता. तर आता आपल्याला इथं रोल इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर रोल इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपल्याला हे 2 स्क्रू आहेत. हे 2 स्क्रू या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचे आहेत, आणि हे 2 स्क्रू या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत. आणि तिथे या ठिकाणी आपल्याला ह्या 2 पट्ट्या दिलेल्या आहेत रोलसाठी. तर ही रोलसाठी या ठिकाणी पट्ट्या लावायच्यात अशा प्रकारच्या. पट्टी हे बघा अशी बसते. आता हा दाखवेल बघा कशी बसते. हे बघा, हा खालती एक स्क्रू लावलेला आहे आणि वरती एक स्क्रू लावायचा आहे. असे 2 स्क्रू या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ते या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचे. हे बघा, आलिंकीच्या माध्यमातून ह्याला जेवढं टाईट करता येईल तेवढं टाईट करून घ्यायचं आहे. कारण यावरती आपल्याला रोलचं या ठिकाणी आपला वेट द्यायचं असतं, त्यामुळं शक्यतो फुल टाईट करा. टाईट केल्यानंतर हा आपल्याला हलणार नाही. हे बघा, आणि इथं 2 स्क्रू आहेत, तसेच पण इकडे स्क्रू होते ते आपण काढून या ठिकाणी असं लावलेलं होतं. आता ह्या साईडला पण असंच मित्रांनो हँडल आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे. तर आता अशा प्रकारे आपलं रोल लावण्यासाठी आपले स्टँड दोन्ही पण या ठिकाणी मशीनला इन्स्टॉल केलेले आहेत. एक राईट साईडला आहे आणि एक लेफ्ट साईडला. या ठिकाणी आपण 2 स्टँड या ठिकाणी उभे केले आहेत. आता याच्यानंतर पुढे रोल कसा लावायचा, तर रोलमध्ये कसं हे करायचं, आता याच्यावरती आपल्या प्रिपरेशन म्हणजे कटिंग होण्यासाठी हा एक टूल दिलेला आहे. तर तो टूलचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी दाखवतो परत. तर हा परपरेशन टूल आहे, तो या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉलेशन करायचे आहे. याचे हा स्क्रू टाईट केल्यानंतर हा परपरेशन आपला टूल आहे. आणि ह्या टूलला मित्रांनो आपला चाक असतो ना छोटा, तसा चक्क्यासारखा आहे. आणि याला धार एकदम कडक अशी धार आहे बघा. हे बघा, हा परपरेशनचा पेपर कटिंग करण्यासाठी या ठिकाणी हा आपल्याला इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे. हा राईट साईडला पण आहे आणि लेफ्ट साईडला पण आहे. हे बघा, सेम आपल्याला आता यूज करायचं नाही, त्यामुळे आपण ह्याला पट्टी बांधून या ठिकाणी ठेवलेलं आहे, पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे असतं इन्स्टॉलेशन. तर हे आपल्याला आता यावरती आपला रोल लावल्यानंतर आपल्याला रोलच्या ॲडजस्टमेंटनुसार आपल्याला हे खालती करायचं आहे.
आता ते तुम्हाला रोल कसं इन्स्टॉलेशन करायचं तर ते दाखवतो. तर हा रोल आता या ठिकाणी फिटिंग करायचं. तर आपला 2ही दिले चक्के, तर याच्यामध्ये हा रोलमध्ये आतमध्ये हा रॉड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हा इथून बाहेर आल्यानंतर हे वरले जे स्क्रू दिलेले आहेत याला फक्त आपल्याला फिटिंग करायचे अलिंकीच्या माध्यमातून. तर आता या ठिकाणी आपण रोल फिटिंग केलेला आहे. हे बघा, हा जो चक्का आहे ह्याच्या रोलच्या बरोबर आपला फेस टू फेस करून या ठिकाणी फिटिंग करायचं आहे. अलिंकीच्या मग इकडून पण तसंच करायचं आहे. आता हा रोलचा आपण इन्स्टॉलेशन बघा. हे बघा रोल कसा लावायचा. आता पहिल्यांदा हे खूप जणांना रोल कसा लावायचा हा माहिती नसतो, तर अशा प्रकारे हा रोल लागतो आपला. हे बघा, इकडून साईडला आपला बेरिंग दिलेली आहे, इकडच्या साईडला आपल्याला हा ग्रीन कलरचा नॉब दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला ही क्लिप पण दिलेली या ठिकाणी. आता या ठिकाणी हा रोल खालती घेऊन हे बघा अशा प्रकारे हा रोल खालती इथून हा रोल आहे आपल्याला. हे बघा, हा रोल ह्या बाजूने निघतो आणि हा खालती घेऊन त्याच्यानंतर हा जो रॉड दिलेला आहे स्टीलचा याच्या खाल्ल्या बाजूने घेऊन हा जो मोठा आपल्याला हिटिंग रॉड आहे, हिटिंग रॉडच्या खालती बाजूने घेऊन या ठिकाणी आपला आतमध्ये जाणार आहे. आता आतमध्ये जाण्यासाठी हे बघा असं मध्ये आता बोल्ट घातलं तर ऑटोमॅटिक या ठिकाणी. तर मशीन अगोदर चालू करायची नाही, अगोदर पहिलं रोल बिल सर्व इन्स्टॉलेशन करूनच या ठिकाणी आपला मशीन चालू करायची. अगोदर मशीन चालू केली तर हिटिंग चालू होईल, परत हा इथं वितळेल, परत तुम्हाला हात टाकण्यासाठी गरम होईल, परत तुम्हाला प्रॉब्लेम होते. ते अशा प्रकारे आता इथं पेपर आपण मध्ये घातलं की ऑटोमॅटिक हा रॉड आता मध्ये जाईल आपला रोलर. आणि याच्यावरती ही जाळी दिलेली आहे, वॉरंटी. ही बघा वॉर्निंग दिली आहे. हा हिटिंग असतो पूर्ण मित्रांनो जास्त, त्यामुळे इथं आपला हात बीत काहीच घालायचं नाही तर आपल्या हाताला विजा होऊ शकते, हात आपला भाजू शकतो. तर आता मी मशीनला डायरेक्ट सप्लाय देतोय. हे बघा, तर या ठिकाणी आता मी प्लग इन केलेलं आहे आणि प्लग इन केल्यानंतर ठिकाणी मशीन स्विच ऑन. तर आता आपण मशीनला सप्लाय दिलेला आहे आणि आपल्याला आता कॉम्प्रेसरकडे यायचं आहे. कॉम्प्रेसरकडे आल्यानंतर ही आपल्याला कॉम्प्रेसरची जी नळी दिलेली आहे ही कॉम्प्रेसरला फक्त प्रेस करायची आहे या ठिकाणी आपल्याला. तर या बाजूचं जे टोक आहे ते मशीनच्या या सिलेंडरला या ठिकाणी फक्त प्रेस करायचे आपल्याला. आणि सिलेंडर ऑन ऑफ करण्यासाठी कमी म्हणजे पॉवर कमी जास्त करण्यासाठी आपला नॉब आहे. हे बघा, अँटी क्लॉकवाईज रिव्हर्स वाईज या ठिकाणी आपल्याला फिरवायचं आहे. फक्त बटन या ठिकाणी वरती होतं आणि खालती होतं. आता हे चालू झालेलं आहे. आता आपला कॉम्प्रेसर पण चालू झालेलं आहे, तुम्हाला याचा आवाज येत असेल. हे बघा अशा प्रकारे आता आपला कॉम्प्रेसर चालू झालेला आहे. आणि हा बघा मित्रांनो, जशी याच्यामध्ये हवा भरत जाईल तशी या ठिकाणी आपल्याला हा मीटरचा जो सेन्सर काट आहे तो या ठिकाणी सेन्स करेल, आपला दाखवेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या मशीनवरती पण सेन्स काढा दिलेलं आहे या ठिकाणी मीटर, ते पण या ठिकाणी बघा वरची वर थोडे या ठिकाणी पुढे जात आहे. तर आता प्रकारे आता असा पेपर आहे. पेपर आपल्याला आतमध्ये थोडं टाकल्यानंतर याच्यानंतर आता आपला नॉब फिरून ऑटोमॅटिक पेपर मध्ये घेईल. आता हिटिंग झालेला आहे, हिटिंग रॉड आपला. तर आता आपल्याला लॅमिनेशन केलेला पेपर या ट्रेमध्ये या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. तर आता हा ट्रे कसा इन्स्टॉल करायचा ते दाखवतो. या ठिकाणी आपल्याला थोडे नॉब दिलेले आहेत. या ठिकाणी हे या स्क्रूमध्ये या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करायचे तेव्हा इथं, आणि ह्या स्क्रूच्या वरती हा या ठिकाणी लागेल. आता मी इन्स्टॉल करतो. हे बघा, सरळ आपल्याला फक्त याला आतमध्ये सोडायचं आणि फक्त याला खालती सोडून द्यायचं. ऑटोमॅटिक या ठिकाणी खाली ॲडजस्ट होईल आणि खालच्या बाजूच्या स्क्रूला या ठिकाणी बसलेला आहे. बघा अशा प्रकारे हा टूल एक आपण इन्स्टॉल केले तर पेपर अटकण्यासाठी या स्क्रू एकदम खालतीवरती फिरवायची. तर आता फायनली आपली मशीन आता चालू करण्यासाठी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, आपला या ठिकाणी आपल्याला हा गॅप बघू शकता, दोघांच्या मध्ये एवढा गॅप आहे. तर आता आपल्याला हे खालतीवरती ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा टूल दिलेला आहे. आता मशीनला हिटिंग केल्यानंतर तो हा टूल पण गरम होईल. आता आपल्याला या ठिकाणी ह्याला आता घुमवायचे. हे बघा, प्रेशर टाकल्यानंतर या ठिकाणी बघा ऑटोमॅटिक या ठिकाणी हे बघा कागद आपण मध्ये टाकत आता प्रेशर झालेला आहे. तर आता आपली मशीन चालू करण्यासाठी या ठिकाणी चालू आहे. आता आपण बघूयात एक एक स्टेप. तर आता आपला फर्स्ट टाईम या ठिकाणी डिजिटल बोर्डकडे जायचे आहे. बोर्डकडे गेल्यानंतर या ठिकाणी आपला डबल साईड आणि सिंगल साईड दिलेली आहे. तर आता आपण सिंगल साईडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टेम्परेचर आहे. तर सध्या आपलं टेम्परेचर 25ला सेट आहे. तर आपल्याला लॅमिनेशन करण्यासाठी कमीत कमी मिनिमम 90 तरी या ठिकाणी आपला टेम्परेचर सेटअप करावं लागतं. हा टेम्परेचरचा आहे. आणि हा मित्रांनो हा नॉब आहे पुढं मागं करायचा. आणि त्याच्यानंतर
आणि ही पाठीमागं बघितला तर हा रिव्हर्स आहे आणि हा फॉरवर्ड आहे, पुढे आणि मागे घेण्यासाठी. आणि ह्याचे बटन पण या ठिकाणी आपल्याला दिले प्रेस करण्यासाठी. हे बघा, आता आपण पोझिशन निवडायची आहे. रिव्हर्स निवडली तर हा लाईट या ठिकाणी रिव्हर्सवर येईल, फॉरवर्ड निवडली तर या ठिकाणी फॉरवर्डवर येईल. ओके, आता आपण फॉरवर्ड केलेलं आहे. हा बघा, आपण जसा स्पीडचा आहे तो स्पीड कंट्रोल करण्यासाठी जशी आपण मिनिमाइज मॅक्झिमाइज जसा आपला स्पीड पाहिजे त्या स्पीडनं हा मशीन चालतो. हा पेपर बघा मित्रांनो, आता हा जो स्टीलचा रॉड आहे, ह्या स्टीलच्या रॉडच्या खालून या ठिकाणी आपला पेपर घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, वरतून घेतल्यानंतर हा आपल्याला ऑटोमॅटिकचा रॉड आहे. हे बघा, ह्या साईडनं दाखवतो. हा ऑटोमॅटिकचा आपला रॉड आहे. त्याच्या वरतून पेपर घेऊन याच्यामध्ये आपल्याला हा जो स्टीलचा रॉड आहे, ह्या स्टीलच्या रॉडच्या खालून या ठिकाणी आपला पेपर येणार आहे आणि या ठिकाणी आपला सेन्सर असणार आहे. हे बघा, ह्या सेन्सरच्या खाली आणि इथून पेपर आपला सरळ येऊन या ठिकाणी बाहेर निघणार आहे. आणि दुसरा एक हँडल दिलेला आहे मित्रांनो, हा कटिंगचा या ठिकाणी आपल्याला प्रेशर रोलर आहे. त्या ठिकाणी आपल्याला ह्याला पण टाईट करून ठेवायचे आहे. हे बघा, हा झाला का टाईट? हे बघा, टाईट झालेला आहे. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे दुसरा एक या ठिकाणी डिस्प्ले आहे. तर या डिस्प्लेच्या वरती या ठिकाणी आपल्याला आता चालू झालेला आहे. तर हा प्लस मायनससाठी आहे, हा एन म्हणजे न्यूट्रल आहे आणि हा प्लस सी कॅन्सल आणि हा रिव्हर्स आणि फॉरवर्डसाठी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ऑटो कटिंग करण्यासाठी या ठिकाणी आपला पेपरची जेवढी लेंथ आहे तेवढी लेंथ या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची. तर आता आपण A4चा मिनिमाइज तर या ठिकाणी 420 टाकलेली आहे. तर 420ला या ठिकाणी बरोबर 420ला ज्यावेळेस पेपर येईल मित्रांनो एंडिंगला सेन्सर पाहिजे या ठिकाणी, तर ऑटोमॅटिक या ठिकाणी कटिंग केली जाईल. आता या ठिकाणी तुमचा जो काही पेपर असेल तर तो पेपर या ठिकाणी आपल्याला लेंथ मूव्ह करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कटिंगसाठी जेवढी तुम्हाला कमी जास्त करायची या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा, बरोबर केलेलं आहे आणि डायरेक्ट एन दाबायचं. सगळं ओके झाल्यानंतर आणि ज्यावेळेस 420 येईल त्यावेळेस ऑटोमॅटिक कटिंग होईल.